जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे जागतिक कृषी पारितोषिक कोणत्या राज्याला जाहीर झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जागतिक कृषी पारितोषिक हे आपल्या महाराष्ट्राला जाहीर झालेलं आहे व या पारितोषिकाची ही दुसरीच आवृत्ती आहे. याआधी 2018 मध्ये पहिल्या पारितोषिकाने एम.एस. स्वामीनाथन यांना सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप $1,00,000 देण्यात येतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नोवाक जोकोविच यांनी अंतिम सामन्यात कोणाला हरवून आपले पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे? तर आता नोवाक जोकोविच यांनी अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांना हरवून हे सुवर्णपदक पटकावलेलं आहे. नोवाक जोकोविच यांचं हे ऑलिम्पिकमधील एकूण दुसरं पदक आहे. यापूर्वी 2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं व तसेच 1988 नंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारे नोवाक जोकोविच हे सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरलेले आहेत. त्यांनी हे सुवर्ण वयाच्या 37व्या वर्षी पटकावलं. बरं, नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते सर्बिया या देशाचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, आता या ऑलिम्पिक पदकासह नोवाक जोकोविच यांनी आपलं गोल्डन स्लॅम सुद्धा पूर्ण केलं आहे. आता हे गोल्डन स्लॅम म्हणजे काय? तर ज्या टेनिसपटूने 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा व ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे त्या खेळाडूने टेनिसमधील गोल्डन स्लॅम पूर्ण केलं असं म्हटलं जातं व नोवाक जोकोविच असे गोल्डन स्लॅम पूर्ण करणारे एकूण 5वे टेनिसपटू ठरले आहेत. याआधी अशी कामगिरी राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ यांनी केली होती. याबरोबरच नोवाक जोकोविच यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांना 2024च्या लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांनी हा पुरस्कार एकूण 5व्यांदा पटकावला. याआधी 2012, 2015, 2016 व 2019 मध्ये सुद्धा त्यांनी या पुरस्काराचं विजेतेपद पटकावलं होतं. आपल्याला हे तर माहीतच आहे, नोवाक जोकोविच यांनी एकूण 24 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये 3 फ्रेंच ओपन, 4 अमेरिकन ओपन, 7 विम्बल्डन तर 10 ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा. भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली, तर त्यांच्याशी संबंधित आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. रोहन बोपन्ना यांना 2024च्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण रोहन बोपन्ना यांना 2024 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. दुसरं विधान काय म्हणतं? त्यांनी मॅथ्यू एबडेन यांच्या साथीने 2024 मधील ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. हे जे विधान आहे हे पूर्णपणे बरोबर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू मॅथ्यू एबडेन यांच्या साथीने ही 2024 मधील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. शेवटचं विधान पहा. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 3 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यांनी फक्त 2च ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यापैकी 2024 मधील ऑस्ट्रेलियन ओपन व 2017 मध्ये मिश्र दुहेरी प्रकारात त्यांनी फ्रेंच ओपन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. बी हे एकमेव विधान योग्य आहे. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3. जागतिक कृषी निर्यात निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर जागतिक कृषी निर्यात निर्देशांकात भारताने 8वे स्थान पटकावलेलं आहे. WTOच्या माहितीनुसार भारताने 2024 मध्ये एकूण $51 अब्ज कृषी उत्पादने निर्यात केली आहेत व $51 अब्ज कृषी निर्यातीसह भारत या यादीत 8व्या स्थानी आहे. 2022 मध्ये भारताची कृषी निर्यात ही $55 अब्ज होती. ती 2023 मध्ये घटून $51 अब्ज इतकी झालेली आहे. WTOचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती व स्थापनेपासूनच आपला भारत या WTO मध्ये सामील आहे. या WTOचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे या WTOचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 4. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. मित्रांनो, याआधी 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं व त्यानंतर आता 70 वर्षांनी पुन्हा एकदा हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. बरं, 1954 मध्ये आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
बरं 97वे साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान हे 97वे साहित्य संमेलन जळगाव मधील अमळनेर येथे आयोजित करण्यात आलं होतं व रवींद्र शोभने हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याआधी 96वे साहित्य संमेलन नरेंद्र चिपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा येथे पार पडलं आहे. 2022 मधील 95वे साहित्य संमेलन उदगीरमध्ये आयोजित करण्यात आलं असून याचे अध्यक्ष भारत सासने हे होते. 94वे साहित्य संमेलन जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे पार पडलं. 93वे फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद, तर 92वे साहित्य संमेलन अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे पार पडलं होतं. प्रश्न क्रमांक 5 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत खालीलपैकी कोणी सुवर्ण पदक पटकावले? तर आता या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत नोवान लाइल्स यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. हे नोवान लाइल्स कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते अमेरिका या देशाचे खेळाडू असून त्यांनी हे 100 मीटर अंतर 9.79 सेकंदात पूर्ण केलं आहे. आणि मित्रांनो, आता नोवान लाइल्स हे 100 मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकणारे दुसरेच अमेरिकन ॲथलीट ठरले आहेत. त्यांच्या आधी जस्टिन गॅटलिन अशी कामगिरी करणारे पहिले अमेरिकन धावपटू ठरले होते. प्रश्न क्रमांक 6 नुकतंच आता ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका शोभना रानडे यांचे वयाच्या 99व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच त्यांना 2011 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. शोभना रानडे यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 1924 साली पुण्यामध्ये झाला होता. त्यांनी निराधार महिला व मुलांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. 1955 साली आसाममध्ये विनोबा भावे यांच्या पदयात्रेत सुद्धा त्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच भारतातील पहिले मुलींसाठीचे कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. याबरोबरच अनाथ मुलांना आसरा देण्यासाठी त्यांनी बालग्राम महाराष्ट्र हा उपक्रम सुद्धा राबविलेला आहे. त्यांनी अखिल भारतीय महिला निरक्षरता निर्मूलन समिती, अखिल भारतीय महिला परिषद आणि भूदान ग्रामदान मंडळ महाराष्ट्र या संस्थेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं होतं. त्यांना त्यांच्या कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार व प्राईड ऑफ पुणे या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 अलीकडेच कोणाच्या हस्ते ई साक्ष, न्याय सेतू, न्यायश्रुती आणि ई सम्मान हे 4 ॲप लॉन्च करण्यात आले? तर हे जे ॲप आहेत हे अमित शहा यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहेत. आणि मित्रांनो, हे 4 ॲप देशात 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहेत. बरं, ते 3 नवीन गुन्हेगारी कायदे कोणते आहेत तर नोट करून घ्या. भारतीय न्यायसंहिता व या कायद्याने भारतीय दंड संहिता 1860ची जागा घेतली. भारतीय नागरी संरक्षण संहिता व या कायद्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973ची जागा घेतली व भारतीय पुरावा कायदा 2023ने भारतीय पुरावा कायदा 1872ची जागा घेतली आहे. हे तिन्ही कायदे लक्षात ठेवा. आतापर्यंतच्या बऱ्याच एक्झाममध्ये यावर प्रश्न आलेला आहे व पुढील एक्झाममध्ये देखील यावर प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्न क्रमांक 8 कोणत्या राज्याने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केली? तर आता ही जी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना आहे ही झारखंड या राज्यानं सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1000 रुपये मिळणार आहेत. यासाठी 21 ते 50 वयोगटातील महिला पात्र असतील आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा कमी असेल अशाच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक स्तनपान सप्ताह आहे हा दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो व यावेळेच्या जागतिक स्तनपान सप्ताहाची थीम काय आहे तर क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल अशी यावेळेची या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.